पुन्हा स्वागत। मुंबईमधून अतिशय मोठी बातमी समोर येते। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बरोबर आहे अमित, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। धार्मिक स्थळे असतील, पर्यटन स्थळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे। अगदी मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यांवरती पोलिसांची नजर आहे आणि गोराई चौपाटी पोलिसांनी रिकामी केलेली आहे। गोराई चौपाटीवरती पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। आपण मागे माझ्या हा दृश्य पाहू शकतात। पोलिसांकडून या मुंबई पोलिसांकडून सध्या समुद्र किनारापट्टा हा रिकामा करण्यात येत आहे। हा रिकामा करण्याचं नेमकं कारण काय? सीमेपलीकडून ड्रोन आणि शस्त्रास्त्र हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शहराच्या किनारापट्ट्यावर बंदोबस्त वाढवलेले आहे। नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर आलेला क्षेत्र हा रिकामा करण्याचा आव्हानसुद्धा देण्यात आलेला आहे। गोराई चौपाटीसारख्या परिसरात पोलीस बंदोबस्त घालण्यास सुरुवात केलेली आहे। आता नागरिकांना समुद्र किनाऱ्यावरून रिकामा करण्यास सांगण्यात आलेला आहे। सध्या पोलीस युनिट्स समुद्र किनाऱ्यावर सक्रियपणाने लक्ष ठेवत असल्याचं हे दृश्य आपण पाहू शकतो। सध्या इकडच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक फेरीवाले होते, त्यांनाही सुद्धा या समुद्र किनारा बाहेर काढण्यात आलेला आहे। सध्या आता हे समुद्र कधीपर्यंत हे किनारापट्टा हा कधीपर्यंत रिकामा असणार आहे, पर्यटकांना येण्यासाठी कधी खुला केला जाणार आहे, हेही सुद्धा आता महत्त्वाचं राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर दुसरीकडे अमित, आपण बघतोय जे दादर स्थानक आहे तिथं पोलिसांकडून मॉक ड्रिल सुरू आहे। पोलिसांनी स्वामीनारायण मंदिर परिसरात रस्ता रोखून धरलेला आहे, कारण काळजी घेतली जाते, लोकांना सतर्क केलं जातंय। अगदी पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थितीचं नागरिकांना परीक्षण करण्यात येतंय, त्यांना दाखवण्यात येतंय आणि अचानक पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली आहे। पण संकट हे सांगून येत नाही अमित, आणि त्यामुळं लोकांना सतर्क करण्यासाठी आणि जेव्हा संकट येईल त्यावेळेला कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करता येईल याचं प्रशिक्षण एक प्रकारे पोलिसांकडून दिलं जातं।